Hello, dear friends. Today we will see the next chapter, that is food safety, अन्न पदार्थांची सुरक्षा. Let us recall. Complete the following chart with correct information. खाली दिलेला तो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारची जी काही माहिती जी आहे तर ती माहिती भरून त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर आता काय काय दिलेले की फूड सोर्सेस म्हणजे पदार्थ जे आहेत की अन्न जे आहेत तर त्या अन्नाचे असणारे जे काही स्रोत, न्यूट्रिएंट्स ऑप्टेंट्स हे जे काही अन्न पदार्थ जे आहेत किंवा फूड सोर्सेस जे आहेत तर त्या फूड सोर्सेसपासून आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराला मिळणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी कोणते. त्याच्यानंतर फंक्शन इन द बॉडी हे जे काय असणारे जे काही फूड सोर्सेस जे आहेत तर त्याचे आपले शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. हा पहिला फूड सोर्सेस आपल्याला दिलेला आहे. ज्वार, व्हीट, मिलेट दॅट इज बाजरा, राईस म्हणजे ज्वारी, गहू, बाजरी, तांदूळ. आता सर्वसाधारणपणे हे असणारे जे काही फूड सोर्सेस जे आहेत ते या फूड सोर्सेसपासून सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी काय मिळते की न्यूट्रिएंट जे आहे तर ते न्यूट्रिएंट सर्वसाधारणपणे आपल्याला सांगता येईल की याच्यापासून आपल्याला असणारे जे काही कार्बोहायड्रेट्स जे आहेत तर ते कार्बोहायड्रेट्स आपल्याला त्या ठिकाणी काही करताना दिसतात, मिळताना त्या ठिकाणी दिसतात. कार्बोहायड्रेट्स जे कर्बोदके जे आहेत तर ते कर्बोदके आपल्याला त्या ठिकाणी काय करत दिसतात तर याच्यामधून त्या ठिकाणी मिळताना दिसतात. त्याच्यानंतर फंक्शन्स इन द बॉडी, याचं फंक्शन्स आपल्याला सांगता येईल की प्रोव्हाइडिंग एनर्जी जे सर्वसाधारणपणे ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय करताना दिसतात आपल्याला त्या ठिकाणी पुरवताना दिसतात. आणि म्हणून आपण म्हणणार आहे की प्रोव्हाइडिंग ऑफ एनर्जी जे काही कार्बोहायड्रेट जे आहेत तर ते कार्बोहायड्रेट्स आपल्याला त्या ठिकाणी ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा देण्याचं काम जे आहे तर ते त्या ठिकाणी हे कार्बोहायड्रेट्स त्या ठिकाणी करताना दिसतात. दुसरा फूड सोर्सेस आपल्याला दिलेलं आहे की बीन्स अँड पल्सेस. तर सर्वसाधारणपणे बीन्स म्हणजे कडधान्य आणि पल्सेस म्हणजे सर्व डाळ. तर याच्यापासून मिळणारे जे काही न्यूट्रिएंट जे आहेत तर ते न्यूट्रिएंट्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की बीन्स अँड पल्सेसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही प्रोटीन्स जे आहेत, प्रथिनं जे आहेत तर ती प्रथिनं आपल्याला त्या ठिकाणी काय होता दिसतात त्याच्यामधून त्या ठिकाणी मिळताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर फंक्शन्स इन द बॉडी सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की प्रोटीन्स जे आहेत तर त्या प्रोटीन्समधून आपल्याला त्या ठिकाणी फंक्शन्स इन द बॉडी जे आहेत तर ते आपल्याला सांगता येईल की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी. जे सर्वसाधारणपणे आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराची ग्रोथ, डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर रिपेअरिंग वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी जी सर्वसाधारणपणे आपल्याला सांगता येईल की रिपेअरिंग वेअर अँड टेअर जी झीज झालेली असणारे जे काही शरीरामधले असणारे जे काही घटक जे आहेत तर त्यांचं असणारे जे काही दुरुस्ती जे आहे तर ते दुरुस्ती करण्याचं काम हे असणारे जे काही न्यूट्रिएंट जे आहेत तर ते न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतरचं पुढचं असणारं जे काही फूड सोर्सेस झालेलं आपल्याला ऑइल, घी याच्यापासून सर्वसाधारणपणे आपल्याला न्यूट्रिएंट जे आहेत तर ते न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी कोणते मिळताना दिसतात तर फॅट्स ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते स्निग्ध पदार्थ जे आहेत तर ते स्निग्ध पदार्थ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर फंक्शन्स इन द बॉडी जे आहे तर ते मात्र आपल्याला सांगता येईल की फॅट्समुळे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही एनर्जी जी आहे तर ती एनर्जी हे असणारे जे काही फॅट्स जे आहेत तर ते फॅट्स आपल्याला त्या ठिकाणी काय करतात एनर्जी जी आहे तर ती एनर्जी त्या ठिकाणी काय करताना दिसतात प्रोव्हाइड त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतरचा चौथा त्या ठिकाणी असणारा जो काही फूड सोर्स जो आहे तर तो फूड सोर्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. त्या ठिकाणी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल जे आहेत तर याच्यामध्ये न्यूट्रिएंट जे आहेत तर तो न्यूट्रिएंट्स आपल्याला सांगता येईल की याच्यामधून आपल्याला असणारे जे काही व्हिटॅमिन्स जे आहेत तर ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत जे खनिज जे आहेत तर ती खनिज आपल्याला ठिकाणी असणारे जे काही फळं जे आहेत तर त्या फळांमधून त्या ठिकाणी
जीवनसत्व आणि खनिज जे आहेत तर ते खनिज त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतात. त्याच्यानंतर फंक्शन्स इन द बॉडीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की गिव्ज इम्युनिटी. आता म्हणजे इम्युनिटी म्हणजे रोग जे आहेत तर त्या रोगाला प्रतिकार करण्याची जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती आपल्याला हे असणारे जे काही व्हिटॅमिन्स मिनरल्समुळे त्या ठिकाणी मिळताना दिसतं. त्याच्यानंतर आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे सुद्धा आपल्याला सर्वसाधारणपणे प्रतिकार जे आहे तर त्या रोगाला प्रतिकार करण्याची असणारी जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती त्या ठिकाणी मिळताना दिसतं. आणि दुसरं आपल्याला सांगता येईल की हेल्प्स इन ऑल लाईफ प्रोसेसेस जी आपल्या असणाऱ्या जे काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रियेमध्ये मदत जी आहे तर ते मदत आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं असणारं जे काही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स याच्यामधले असणारे जे काही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी करताना दिसतं. नेक्स्ट, ऑल द कन्स्टिट्युएंट्स ऑफ द फूड कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स अँड वॉटर आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. की सर्वसाधारणपणे ही जे काही असणारे जे काही कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, प्रथिनं, जीवनसत्व, खनिज, फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, पाणी हे सर्व घटक आपल्या शरीराच्या प्रॉपर ग्रोथ म्हणजे योग्य अशा वाढीसाठी ते आवश्यक आहे. वी गेट दीज न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूड मटेरियल्स लाईक व्हीट, ज्वार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स एक्सेट्रा. आणि हे जे काय अन्न घटक जे आहेत तर ते अन्न घटक ज्या पदार्थांमधून मिळतात, उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपल्याला गहू असेल, ज्वारी असेल, डाळी असेल, तांदूळ असेल, भाजीपाला असेल, फळं असतील, याच्यामधून काय होताना दिसतात ते आपल्याला मिळताना दिसतात. हाऊएव्हर व्हॉट विल हॅपन इफ these food materials are infested by insect or spoiled in any way. आणि म्हणून अशा प्रकारचे हे जे काही घटक जे आहेत तर हे घटक त्या ठिकाणी इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट म्हणजे असणारे जे काही कीड जे आहेत तर ते कीड त्याला त्या ठिकाणी लागली. हे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय झाले तर त्या ठिकाणी खराब झाले तर काय होईल याचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आता पुढे आपल्याला पाहिजे फूड स्पॉइलेज. तर फूड स्पॉइलेजचा अर्थ त्या ठिकाणी बिघाड जो आहे तर तो बिघाड म्हणजे अन्न बिघाड जो आहे तर तो अन्न बिघाड आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. आता पुढे काय सांगितले की ऑब्झर्व अँड डिस्कस निरीक्षण करा आणि चर्चा करा. पहिले असणारे जे काही डायग्राम जे आहे तर त्या डायग्राममध्ये आपल्याला लक्षात येत नसते की त्या ठिकाणी व्हीट आहे आणि तो असणारा जो काही उंदीर जो आहे तर तो उंदीर काय करत नसते, गहू जो आहे तर गहू त्या ठिकाणी खाताना दिसते. त्याच्यानंतर दुसरे आकृती जी आहेत ब आकृती जी आहेत तर त्या ब आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वडापाव दिसते. हे सर्वच्या सर्व काय दिसतं आपल्याला त्या ठिकाणी उघड्यावरचे त्या ठिकाणी असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सी आकृतीमध्ये त्या ठिकाणी भाजीपाला विक्रेता त्या ठिकाणी आपल्याला महिला त्या ठिकाणी दिसत आहे. तर त्याच्या आजूबाजूला आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही फळं जे आहेत किंवा असणारे जे काही व्हेजिटेबल जे आहेत तर त्या ठिकाणी तो इक्षस्तता त्या ठिकाणी पडलेला आपल्याला आढळून येताना दिसतो. आणि ई आकृतीमध्ये काय दिसतं आपल्याला की सर्वसाधारणपणे असणारे जे काही धान्य जे आहेत तर त्या धान्याची असणारी जी काही पोती जी आहेत तर ती पोती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली म्हणजे आपला जो काही परिसर जो आहे तर त्या परिसरामधल्या विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटना आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. याच्यानंतर पुढे की फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज आणि म्हणून अन्न बिघाड जो आहे तर त्या अन्न बिघाडास कारणीभूत असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. काय सांगितलेले समटाइम्स फ्रूट्स आर देअर स्किन स्टर्स ब्लॅक. आपल्या लक्षात येताना नसते की बऱ्याच वेळा त्या ठिकाणी फळं असतील किंवा फळांच्या असणाऱ्या ज्या काही साली ज्या आहेत तर त्या काय होताना दिसतात टर्न्स ब्लॅक काळ्या त्या ठिकाणी पडताना दिसतात, काळपट त्या ठिकाणी पडताना दिसतात. सम फूड स्टफ्स गिव्ज आउट ए फाऊल ऑर बॅड स्मेल. काही असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना कडवट किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय बॅड ऑर्डर नको असणारा जो काही
घाणेरडा अशा प्रकारचा जो काय ऑर्डर वास जो आहे तर तो वास त्या ठिकाणी येताना दिसतो. सच फूड स्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू ईट. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ खाण्यासाठी त्या ठिकाणी योग्य नसतात. समटाइम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग ॲज व्हेन दे आर ओव्हरकुक्ड आर इम्प्रॉपरली स्टोर्ड से इन डॅम्प प्लेसेस. कधी कधी आपल्या लक्षात येताना दिसते की निसर्गतःच मिळणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ मानवी असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी काय असतात बिघडताना दिसतात. आता कसे त्या ठिकाणी बिघडताना दिसतात तर याच्यामधलं आपल्याला पहिलं सांगितलेले की सर्वसाधारणपणे काय सांगितलेले की ओव्हर कुकिंग. आता किंवा ओव्हर कुक्ड म्हणजे सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणामध्ये ते काय केलं जातात अन्नपदार्थ जे आहेत तर ते अन्नपदार्थ त्या ठिकाणी शिजवले जातात. दुसरं आपल्याला सांगितलं इम्प्रॉपर स्टोरेज अयोग्य अशा पद्धतीनं त्याची साठवणूक त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितले की डॅम्प प्लेसेस म्हणजे ओलसर अशा ठिकाणी काय केले ते अन्नपदार्थ जे आहेत तर त्या अन्नपदार्थांची काय केलेली साठवणूक जी आहे तर ते साठवणूक त्या ठिकाणी केल्यामुळं त्या पदार्थांचा असणारा जो काही दर्जा जो आहे तर तो दर्जा त्या ठिकाणी काय होताना दिसतोय बिघडताना दिसतोय. इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल डिटोरेस. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ओव्हर कुकिंग करणं, इम्प्रॉपरली स्टोरेट करणं किंवा डॅम प्लेसेसमध्ये ते असणारे जे काही सबस्टन्सेस जे आहेत तर ते सबस्टन्सेस त्या ठिकाणी ठेवणं याच्यामुळे काय होताना दिसते तर ते पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची असणारी जी काही क्वालिटी म्हणजे दर्जा जो आहे तर तो दर्जा काय होताना दिसतोय तर त्या ठिकाणी तो बिघडताना त्या ठिकाणी दिसतो. दे मे आल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. हे जे काय अन्नपदार्थ जे आहेत तर ते अन्नपदार्थ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करत असताना सुद्धा त्या ठिकाणी ते खराब होताना दिसतात. उदाहरणार्थ टमॅटो असेल त्याची व्यवस्थित वाहतूक केली नाही तर त्याची फळ जे आहे तर ते फळ त्या ठिकाणी खराब होऊ शकतो. कांद्याची वाहतूक आपण त्या ठिकाणी करताना दिसतो. व्यवस्थित जर त्या ठिकाणी ती वाहतूक केली नाही तर ते कांद्याची असणारे जे काही साल जे आहे सालपट जे आहेत तर ते खराब त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा तो असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी खराब होताना दिसतात. कॅन यू गिव्ह मोर सच एक्झाम्पल्स ऑफ फूड स्पॉइलेज. आणि याविषयीचे अधिकचे असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ते उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी देता येईल का देता असतील तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे त्या ठिकाणी टिपून ठेवा. एवढाच भाग आपण स्पॉइलेज. द नेक्स्ट द फूड स्टफ वी कंज्यूम व्हेदर ऑफ ॲनिमल ऑर प्लांट सोर्स मस्ट बी ऑफ द बेस्ट क्वालिटी. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जे काय अन्नपदार्थ त्या ठिकाणी खाताना दिसतो तर ते अन्नपदार्थ वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही अन्नपदार्थ आपण ते खातो तर ते चांगले व उत्तम दर्जाचे त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. अदरवाईज वी मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस. अन्यथा आपण ते असणारे जे काही रोग जे आहेत तर त्या रोगांना त्या ठिकाणी बळी पडू शकतो किंवा आपली असणारी जी काही प्रकृती जी आहे तर ती प्रकृती त्या ठिकाणी बिघडू शकते. फूड इज said to be spoiled if there is the change in its color, order, texture, quality, taste and there is the loss of its nutrients content. आता काय सांगितलेले की असणारे जे काही अन्नपदार्थ जो आहे तर तो अन्नपदार्थामध्ये त्या ठिकाणी बिघाड झालेला आहे असं आपण कधी म्हणताना दिसतो तर सर्वसाधारणपणे ते असणारा जो काही अन्नपदार्थ जो आहे तर त्या अन्नपदार्थाचा असणारा जो काही रंग त्याचा असणारा जो काही वास त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितले टेक्चर म्हणजे त्याचा असणारा जो काही पोत, क्वालिटी म्हणजे त्याचा असणारा जो काही दर्जा गुणवत्ता आणि असणारी चव टेस्ट किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पाहता काय सांगितलेले की त्या ठिकाणी असणारा जो काही अन्नपदार्थ आहे तर त्याचा कलर, ऑर्डर, टेक्चर, क्वालिटी, टेस्ट याच्यामध्ये जर त्या ठिकाणी बदल होत असेल तर अशा वेळेला तो असणारा जो काही अन्नपदार्थ जो आहे तर त्या अन्नपदार्थामधले असणारं जे काही न्यूट्रिएंट जे आहे पोषक द्रव्ये जे आहेत तर त्या पोषक द्रव्यांचा त्या ठिकाणी नाश होतो. म्हणजेच तो अन्नपदार्थ जो आहे तर तो अन्नपदार्थ काय असते बिघडताना त्या ठिकाणी दिसतो किंवा तो बिघडलेला असतो.
ऑब्झर्व अँड डिस्कस. काय म्हटलेलं आहे की आवर फेवराइट्स. प्रत्येकाला त्या ठिकाणी वडापाव जो आहे तर तो वडापाव त्या ठिकाणी आढळतो. ते आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही डायग्रॅम्स जे आहेत तर त्या डायग्रॅम्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेले. आता विचार करायचे आणि चर्चा करायची. ऑन ए डे आउट विथ आवर फ्रेंड्स और फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस लाईक पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झाज, बर्गर्स. काय म्हटलंय की ऑन ए डे आउट म्हणजे सुट्टीच्या दिवशी बाहेर गेल्यावर आपल्याला त्या ठिकाणी आपला जो असणारा जो काही परिवार जो आहे तर त्या परिवारासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत आपण काय करता दिसतंय की सर्वसाधारणपणे पाणीपुरी असेल, त्याच्यानंतर शेवपुरी असेल, पावभाजी असेल, वडापाव असेल, पिझ्झा असेल, बर्गर असेल, अशा प्रकारचे तोंडाला पाणी असणारे. काय म्हटलेलं आहे की माउथ वॉटरिंग म्हणजे तोंडाला पाणी आणणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ आपण काय करतो आवडीने त्या ठिकाणी काय करताना दिसतो, खाताना दिसतो. बट हॅव यू एव्हर गिव्हन ए थॉट टू हाऊ आर व्हेअर दे वेअर मेड. मग अशा प्रकारचे तोंडाला पाणी आणणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी आपण आवडीने खातो. परंतु हे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ नेमके कुठे बनवले जातात याच्याविषयीची काही माहिती आपल्याला त्या ठिकाणी नसते. व्हेअर दे डिस्प्लेड अँड सेव्हरल हायजेनिकली. आणि म्हणून हे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ कोणत्या ठिकाणी विक्रीस ठेवलेले आहे. मागचे असणारे जे काही मागच्या पानावर असणारे जे काही बी आकृती जी आहे तर त्या बी आकृतीमध्ये आपल्या लक्षात येतं नसते की वडापाव विकणारी जी काही व्यक्ती जी आहे तर ती ओपन पेसमध्ये त्या ठिकाणी वडापाव जे आहेत तर ती वडापाव त्या ठिकाणी विकताना दिसते. म्हणजे सर्वसाधारणपणे ते असणारे जे काही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती नेमकी त्या ठिकाणी असणारे जे काही तिचे असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते कोणत्या ठिकाणी तिने त्या ठिकाणी विक्रीला ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे हे पदार्थ देणारे जे काही व्यक्ती जे आहे तर त्या व्यक्तीचं असताना जे काही हायजेनिकली सर्व म्हणजे देणारी व्यक्ती जी आहे तर त्या देणाऱ्या व्यक्तीचे हात जे आहेत तर ते हात त्या ठिकाणी स्वच्छ आहेत का. व्हॉट वॉज द सोर्स ऑफ द वॉटर युज्ड फॉर प्रिपेरिंग देम. जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी ते असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीनं कोणतं पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी वापरलेलं आहे. डिस्कस ऑल दीज मॅटर्स विथ युअर सायन्स टीचर. आणि विज्ञान शिक्षकांबरोबर याची चर्चा जी आहे तर ती चर्चा आपल्याला करायची. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव हे असे प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर तो पदार्थ विकणारा जो काही विक्रेता किंवा असणारा जो काही दुकानदार जो आहे तर तो दुकानदार त्या ठिकाणी हे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ नेमके कुठे त्या ठिकाणी बनवताना दिसतो. त्याच्या समजा घरी त्या ठिकाणी बनवत असतील तर कोणत्या प्रकारचं तेल जे आहे तर ते तेल त्या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे ते तयार करणारा जो काही आचारी जे आहे तर त्या आचार्याचे असणारे जे काही हात जे आहेत तर ते हात त्या ठिकाणी स्वच्छ आहेत का. ते पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी जे आहे तर ते पाणी नेमकं कोणतं आहे याच्याबद्दल काहीही माहिती आपल्याला त्या ठिकाणी नसते. आणि तरी अशा प्रकारचे असणारे जे काही अन्नपदार्थ जे आहेत तर त्या अन्नपदार्थांचं काही करता नसतो आपण त्या ठिकाणी असणारं जे काही सेवन जे आहे तर ते सेवन त्या ठिकाणी करता नसतो म्हणजेच त्या ठिकाणी ते खाताना दिसतो. आता खात असताना निदान चौकशी करून त्या ठिकाणी असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ खायला शिका. ओपन पेसवरचे असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ खाण्याचं त्या ठिकाणी टाळायचं आहे. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की ऑब्झर्व निरीक्षण त्या ठिकाणी आपल्याला काय करायला सांगितले त्या ठिकाणी करायला त्या ठिकाणी सांगितलेले. आता काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे निरीक्षण ऑब्झर्व की विच फ्रूट इन द पिक्चर. आता काय सांगितले की विच फ्रूट इन द पिक्चर ॲपियर टू बी गुड टू इट. जे काही विविध अशा प्रकारचे असताना जे काही फ्रूट्स जे आहेत तर ते फ्रूट्स आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आणि कोणत्या प्रकारची असणारे जे काही फळं जे आहेत तर ते फळं त्या ठिकाणी खाण्यासाठी योग्य वाटतात आणि का वाटतात. आता पहा सर्वसाधारणपणे या ठिकाणी जे काय असणारे जे काही ॲपल जे आहेत तर ते ॲपलकडे आपण जर पाहिलं तर पहा
सर्वसाधारणपणे हे जे काही फळ जे आहे तर ते फळ काय होतं नसतं आपल्याला खराब होण्याला त्या ठिकाणी सुरुवात झालेली घेतो असताना जो काही फळ जो आहे तर त्या फळाचा रंग त्या ठिकाणी काळपट त्या ठिकाणी झालेला आहे किंवा कलर जो आहे तर तो कलर त्या ठिकाणी बदललेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारची जी काही फळं जे आहेत तर ते फळं त्या ठिकाणी खाणं त्या ठिकाणी आपल्याला टाळायचं. आता का टाळायचे तर ते पुढे आपल्याला दिलेले पहा काय दिलेले की व्हेरियस काइंड्स ऑफ द चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल fruit turns black or change taste, meat becomes sour or peanut become rancid. की सर्वसाधारणपणे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही फळं जे आहेत तर त्या फळांचा असणारा जो काही रंग जो आहे तर त्या रंगाचा जर आपण जर त्या ठिकाणी जर विचार जर केला तर आपल्या लक्षात येताना नसते की त्या फळांचा रंग त्या ठिकाणी काय होताना दिसतो काळपट जो आहे तर तो काळपट त्या ठिकाणी होताना दिसतो किंवा त्याची असणारी जी काही चव जी आहे तर ती चव त्या ठिकाणी बदलताना दिसते. मीट बिकम सोर आपलं असणारं जे काही मांस जे आहे तर त्या मांसाला कालांतरानं ते जर तसंच जर ठेवलं तर त्याला आंबट अशा प्रकारचा वास जो आहे तर तो वास त्या ठिकाणी येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे आपलं सांगितलं पीनट बिकम रॅन्सिड. शेंगदाणे जे आहे तर ते शेंगदाणे आपल्या लक्षात दिसतात खवट त्या ठिकाणी लागताना दिसतात किंवा खवट अशा प्रकारचे त्या ठिकाणी लागताना दिसतात. म्हणजे अशा प्रकारे असणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्याच्यामध्ये होताना दिसतात की ऑल दी चेंजेस ऑकर ड्यू टू द फॅक्टर्स विदिन द फूड मटेरियल. अशा प्रकारचे असणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल अन्नपदार्थामध्ये त्या ठिकाणी घडतात. आणि सर्वच्या सर्व असणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल कसे आहेत अंतस्तः असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमुळेच त्या ठिकाणी ते घडताना दिसतात. ऑफन फूड ग्रेन्स etc. produced in farms are damaged due to the various reasons like improper handling, improper storage, improper transportation etc. तर बऱ्याचशा वेळा काय होताना दिसतंय की शेत जे आहेत फार्म जे आहेत तर त्या शेतामध्ये अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना त्या ठिकाणी काय होताना दिसते इजा त्या ठिकाणी होताना दिसते. आता ही कशामुळे होताना दिसते तर पहिले आपल्याला सांगितलं इम्प्रॉपर हँडलिंग. इम्प्रॉपर हँडलिंग म्हणजे ते असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी अयोग्य अशा प्रकारचे असणारे जे काही हाताळणी जे आहेत तर ते हाताळणी त्या ठिकाणी करताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितलं इम्प्रॉपर स्टोरेज. ते असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची योग्य अशा पद्धतीची साठवणूक त्या ठिकाणी करताना दिसते. दुसरं आपल्याला सांगितलं इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन. अयोग्य अशा पद्धतीची त्याची वाहतूक जी आहे तर ती वाहतूक केल्यामुळं हे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय होताना दिसतात खराब त्या ठिकाणी होताना दिसतात. सम फूड स्टफ्स लाईक मीट अँड मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाइन. उदाहरणार्थ या ठिकाणी दूध असतील मांस असतील इत्यादी पदार्थ आम्ल किंवा आम्लारीयुक्त त्या ठिकाणी असतात. दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू केमिकल रिॲक्शन ऑन कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. मग अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ की ज्या अन्नपदार्थांचा धातूशी जर संपर्क जर झाला तर रासायनिक प्रक्रियेमुळे ते पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय होताना दिसतात बिघडताना दिसतात. आता बिघडताना दिसतात म्हणजेच त्या ठिकाणी खराब त्या ठिकाणी होताना दिसतात. समटाइम्स फूड स्टफ मे बी स्पॉइल्ड ड्यू टू कंटेमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इन्सेक्ट फ्रॉम द सराउंडिंग एअर वॉटर ऑर सॉईल. कधी कधी हे असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ बऱ्याच वेळा असणारी हवा असेल पाणी असेल जमीन असेल याच्यामधले असणारे जे काही सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा त्या अन्नामध्ये प्रवेश होऊन सुद्धा ते अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी काय होताना दिसतं बिघडताना त्या ठिकाणी दिसतं. कॅन यू गिव्ह सम अदर एक्झाम्पल्स ऑफ फॅक्टर्स दॅट कॉज स्पॉइलेज ऑफ फूड. म्हणजे अन्न बिघाड करणारे आणखी कोणकोणते घटक तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहेत तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचेत. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.